हळदी कुंकू कशासाठी साजरा केला जातो, त्याचा तपशीलवार इतिहास काय आहे आणि वाण का दिले जाते, तर मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू असतात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण या हळदी कुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाज प्रगत होत गेला. तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली. पण हळदी कुंकवाची प्रथा मात्र आजही सुरू आहे. हळदी कुंकू समारंभ या दिवसांतच साजरे करण्याचे महत्त्व आणि ते कसे साजरे करावेत या विषयाची माहिती खालील लेखातून समजून घेऊया. नंबर 1. मकर संक्रांतीला हळदी कुंकू करण्याचे आणि तेव्हा देण्यात येणाऱ्या वाणाचे महत्त्व. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो. हळदी कुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे जीवनाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वर प्राप्ती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते. नंबर 2. हळदी कुंकवातील पंचोपचार. हळदी कुंकू लावणे. आता हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. अत्तर लावणे. अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकणांमुळे देवतेचे तत्व प्रसन्न होऊन जीवासाठी अल्प कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्व आकृष्ट झाल्याने ते जीवासाठी व्यापक रूपात म्हणजेच आवश्यक त्या उपरूपात कार्य करते. गुलाब पाणी शिंपडणे. गुलाब पाण्यातून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे जीवाच्या सभोवताली असलेल्या वायुमंडलातील देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यरत होण्यास सहाय्य झाल्याने आपोआपच वातावरण शुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे जीवाला कार्यरत देवतेच्या सगुण तत्वाचा लाभ अधिक मिळतो. ओटी भरणे. ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती ही तिच्या ओटीपोटात संपुष्टित झालेली असल्याने ओटी भरणे म्हणजे तिच्यातील संपुटित इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे होय. ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणाऱ्या जीवाच्या देहातून बाहेर पडणाऱ्या इच्छालहरींचे घनीकरण होऊन जीवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. इच्छाशक्तीतूनच जीवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. त्यानंतर साधनेतील पुढच्या टप्प्यात जीवाला देवतेच्या कार्यरत क्रियाशक्तीमधून साधना म्हणून प्रत्येक कर्म करण्याची शक्ती प्राप्त होते आणि त्यानंतर कार्यरत ज्ञानशक्तीतून जीवाला वैराग्य प्राप्त होते. ओटी भरणे म्हणजेच श्री दुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय. वाण देणे. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन किंवा धन
यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते. नंबर 3, संक्रांतीनिमित्तचे हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंतच करण्याचे महत्त्व काय? तर रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्तीचा अडथळा येण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते. म्हणून तेजाच्या मारक तत्वास पुष्टी देणाऱ्या आणि आदिशक्तीरूपी तेजाला आवाहन करणाऱ्या हळदी कुंकूरूपी धार्मिक उपासनात्मक कृती रथसप्तमीपर्यंतच केल्या जातात. नंबर 4, वाण देताना 13 प्रकारच्या वस्तू देण्याचे कारण काय? तर वाणाच्या रूपाने 10 दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारची आसक्ती त्यागणे, तसेच या दिशामंडलाला कार्यरत करणाऱ्या मूळ ब्रह्मांडातील 3 शक्तींच्या म्हणजे इच्छा, क्रिया आणि ज्ञान यांच्या माध्यमातून आसक्तीविषयक मूळ काळदर्शक संस्कारही त्यागणे, असा 13 या वाणातील संख्येमागचा मूळ उद्देश आहे. 13 आकडा हा 10 दिशा आणि त्यांना कार्यरत करणाऱ्या 3 ब्रह्मांडातील मूळ शक्ती यांचे दर्शक मानला गेलेल्या असल्याने या सर्वांच्या माध्यमातून 13 संख्यादर्शक वाणे देऊन कृतीस्थळ आणि कर्म काळ यांच्या स्तरावर आसक्ती त्यागण्याचे हे द्योतक आहे. म्हणून 13 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ हळदी कुंकू विशेष भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.